नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सखी सह्याद्री एका नव्या रंगात, नव्या ढंगात, नवीन विषय घेऊन आणि तज्ञ मंडळींच्या सोबत आपल्या समोर आलेली आहे. आम्ही दर बुधवारी जो विषय घेऊन आपल्या पुढे येणार आहोत ती श्रृंखला आहे विषयांची सायबर क्राईम किंवा सायबर कायदा याविषयी आम्ही माहिती देणार आहोत. त्याच श्रृंखलेमधले आजचा आमचा जो विषय आहे तो आहे सायबर सुरक्षितता आणि कायदा. याच्या अंतर्गत क्रेडिट कार्ड याची सुरक्षितता आणि कायदा. तर हा जो आपला विषय असणार आहे आजच्या काळाला अनुरूप आहे, सगळ्यांना तो महत्त्वाचा वाटणारा असा हा आपला विषय आहे. खरं तर मंडळी, आजचं युग हे संगणकाचं युग झालेलं आहे. संगणकाशिवाय आपण आपल्या जगण्याची कल्पना करू शकत नाही. माणसाने आपलं जगणं सहज सोपं करण्यासाठी संगणकाचा पुरेपूर उपयोग केलेला आहे. पण असं म्हणतात ना की कुठल्याही गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेही असतात, पण ते आपल्या वापरण्यावर अवलंबून असतं. खरं तर तासांचं काम सेकंदात करणारा संगणक, अगदी सगळ्या जगाला जवळ घेऊन आलेला संगणक आपण कसा वापरतो यावर ते फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. आजचा आपल्या विषयाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपण पूर्वी तासनतास रांगेत उभं राहून बँकेच्या माध्यमातून बँकेत स्वतः जाऊन आपली रक्कम काढून घेण्याचा आपण तशा प्रकारची सोय होती, आपण तशा पद्धतीने वापर करत असू. परंतु आज गल्लोगल्ली अगदी 24 तास कधीही आपण आपली रक्कम काढून घेऊ शकतो, ते क्रेडिट कार्ड आणि ATM मशीनच्या माध्यमाने. हे इतकं सहज सोपं असं झालेलं आहे. पण नेमका इथेच चिंतेचा प्रश्न निर्माण होतो की हे वापरत असताना काय काळजी घेतली गेली पाहिजे, आणि ती घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण शेवटी आपला आर्थिक गणित त्याच्यावर अवलंबून असतात, नाही का? तर ह्याच विषयी आज आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्या या पूर्ण श्रृंखलेमध्ये आपल्याला माहिती देण्यासाठी आम्ही ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे ते आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी. ॲडव्होकेट प्रशांत माळी हे सायबर कायदा आणि सायबर सुरक्षितता याचे तज्ज्ञ आहेत. भारत आणि भारताबाहेर अमेरिकेत देखील ते या बाबतीमध्ये सल्लागार म्हणून कार्य करत असतात. कम्प्युटर सायन्स आणि लॉ यामध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवलेली आहे. त्यांच्याविषयी अधिक आपण प्रत्येक कार्यक्रमातून जाणून घेणारच आहोत. तर आपल्या कार्यक्रमाला चर्चेला सुरुवात करूयात. सर, सर्वप्रथम मी आपल्या सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमामध्ये मनापासून आपलं स्वागत करते. सर, विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज प्रत्येकाला भेडसावणारा असा हा विषय आहे, कारण या बाबतीतली सुरक्षितता मला वाटतं फार मोठ्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे. कारण हल्ली आम्ही वर्तमानपत्रातून रोज नवनवीन बातम्या ऐकतो आणि आश्चर्यचकित व्हायला होतं की हे कशा पद्धतीने फ्रॉड्स ही मंडळी करतात. तर आज त्याच विषयी जाणून घेणार आहोत. सर, नेमकं आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतानाच पहिल्यांदा मला सांगा की क्रेडिट कार्ड्स किंवा डेबिट कार्ड्स नेमके यामधला काय नेमका फरक आहे आणि कुठल्या प्रकारचे गुन्हे यामध्ये घडताना दिसून येतात? ते सारखेच असतात. बरं. त्याच्यामध्ये त्यांच्या जे रचनेमध्ये काहीच फरक नसतो. ते सारखेच दिसतात तुम्हाला, त्याच्यावर काही शब्द आकडे वगैरे वेगळे असू शकतात, पण ते दोन्ही प्लास्टिक कार्ड्स आहेत, प्लास्टिक मनी आपण त्याला म्हणू शकतो. दोघांमध्येच एक मॅग्नेटिक स्ट्रिप असते. आता जे प्रचलित कार्ड झालेत त्याच्यामध्ये एक चिप असते. तर ही अशी क्रेडिट कार्डची रचना, ह्याच्यात फरक असा काही नसतो. पण ह्याच्याबद्दल जे गुन्हे होतात मार्केटमध्ये ते गुन्हे विविध प्रकारनी होऊ शकतात. कारण डेबिट कार्ड जे आहे ते आपण बहुतेक वेळा भारतातच वापरतो. त्याचं जे डायमेन्शन असतं ते भारतातच फिरताना वापरतो. भारतामध्येच मर्चंटमध्ये आपण जेव्हा कधी वापरत असतो, मर्चंटमध्ये आपण काय विकत घेतो किंवा काही हे करतो तेव्हा वापरत असतो. पण जे क्रेडिट कार्ड आहे ते खूप वेळा आपण इंटरनेटवरती वापरतो. क्रेडिट कार्ड जे आहे ते आपण बाहेर परदेशी गेलं तरी त्याचा वापर करतो, पैसे काढण्यासाठी वापर करतो. त्यामुळे क्रेडिट कार्डची माहिती ही जर कोणाला लागली तर ते क्रेडिट कार्ड वापरून इंटरनेटवरती पण त्याचं ट्रान्झॅक्शन करून ते पैसे काढून घेऊ शकतात. बरं. तर आता विविध प्रकारचे गुन्हे म्हणजे कसे होतात क्रेडिट कार्ड आणि तुमच्या डेबिट कार्डवरनं, तर ह्या क्रेडिट कार्डचं क्लोनिंग केलं जातं. आता क्लोनिंग म्हणजे काय, तर क्रेडिट कार्डची डुप्लिकेट कॉपी बनवली जाते आणि ते अतिशय सोपं आहे. ते किती सोपं आहे तर आता बघा, माझ्याकडे हे क्रेडिट कार्ड स्कीमर आहे, स्कीमिंग मशीन आहे. आता हे क्रेडिट कार्ड स्कीमर जे माझ्या हातात आहे ते अवघं 1300 रुपयाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. बरं. हे मार्केटमध्ये कोणी प्रोक्युअर करू शकतं. मग आता हे काय करतात हे क्रेडिट कार्ड स्कीमर, हे आता माझ्याकडे जरा मोठं व्हर्जन आहे, ह्याच्यामध्ये ह्याची छोटी व्हर्जन्स पण मिळतात जे काही तुम्ही आपल्या हातामध्ये असं स्टोअर करू शकता. इकडे हाताच्या स्लीव्समध्ये पण तुम्ही इकडे असं ठेवू शकता, इकडे हाताच्या आतमध्ये तुम्ही असं इकडे ठेवू शकता. म्हणजे मंडळी काय करणार, या हाताच्या इकडे ठेवलेलं हे तुमच्याकडे येणार ते असे, तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्ड घेऊन पैसे भरत उभे असता
ते असं समजा तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन तुमचे पैसे भरत असे उभे आहात, तर ते येणार तिकडे आणि तुमच्या हातावर असं मारणार. आता हातावर मारल्यावर तुमचं हे कार्ड खाली पडलंय. ते कार्ड खाली पडल्यावरती त्वरित हे जे हातात तुम्हाला देताना ते असं खाली वाकून असं स्वाईप करून तुमच्याकडे देणार. तुम्ही त्याला थँक्यू म्हणणार, त्याचा आभार प्रकट करणार, पण त्यांनी तुमच्या कार्डाचं क्लोनिंग केलेलं असतं. तर मी तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, हे कार्डामध्ये ही आपली जी मॅग्नेटिक स्ट्रीप असते ही फक्त इकडे जाऊन अशी फक्त स्वाईप केल्याने ह्या कार्डामध्ये, ह्या डिव्हाइसमध्ये ह्या कार्डाबद्दलचे सगळे डिटेल्स गेलेले आहेत. अच्छा. तर इतकं सोपं झालेलं प्रकारे हे तुम्हाला क्रेडिट कार्डचं क्लोनिंग करता येतं. अरे वा. दुसरी गोष्ट म्हणजे हे जर तुम्ही कुठे हॉटेलमध्ये वापरताय किंवा मर्चंट कडे वापरताय, कुठे तुमच्या म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही करताय ह्याच्यामध्ये, तर क्रेडिट कार्डचा वापर करताना त्यांना हे जे क्रेडिट कार्ड तुम्ही त्यांच्याकडे देता, हे कार्ड ते फक्त ऑथोराइज्ड मशीनमध्ये स्वाईप करतात ह्याची गॅरंटी नसू शकते तुम्हाला. मग ते ह्या अशा डिव्हाइसमध्ये स्वाईप करून ह्याचा डेटा डुप्लिकेट करू शकतात. म्हणूनच सरकारने आता पिन नंबर कंपल्सरी केलेला आहे की पिन नंबर तुम्ही टाईप करताना तुम्हाला दिसतंय की ते कार्ड एकाच ठिकाणी स्वाईप केलं जातं की एकाच ठिकाणी आत घालून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणून पिन नंबर आपल्याकडे भारतात कंपल्सरी केलं. तर लोकांना ते पिन नंबर टाईप करण्याचा भारी आळस असतो, तर ते वेटरला किंवा माणसाला लिहून देतात की बाबा हा नंबर आहे माझा, तू देऊन टाक. मग जर टाळं तुम्ही त्याच्याकडे दिलंय आणि चावी पण त्यालाच उघडायला देतात, तर ते टाळं लावायचंच कशाला. खरंय. तर तुम्ही म्हणून हे पिन नंबर कोणाकडनं शेअर करणं हे सर्वात डेंजरस बाब झालेली आहे. बरं. दुसरी पद्धतीचे जे क्लोनिंग आहे त्याला आता अशा प्रगत मशीनी आल्या आहेत. त्या प्रगत मशीन एवढ्याच साईजच्या असतात. ही एवढीच साईजची ती प्रगत मशीन असते. ते प्रगत मशीन मध्ये जर मला तुमचं कार्ड क्लोन करायचं असेल ह्याच्यामध्ये जी, तर ते इतकं सोपं असतं की समोर तुम्ही माणूस चालला आहे आणि माणसं जे असतात ते आपले क्रेडिट कार्ड नेहमी त्यांच्या पर्समध्ये ठेवतात आणि ती पर्स किंवा पॉकेट ज्याला तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड ठेवतात आणि ते कार्ड ते मागच्या पॉकेटमध्ये ठेवतात पॅन्टीच्या. बरं. फक्त मला त्यात ही समजा त्यांची पॅन्ट आहे आणि हे माझं ते मशीन आहे, मला फक्त जाऊन त्यांच्या पॅन्टीजवळ हे असं फक्त लांबून इतकं पकडायचं आहे. एवढं लांब जरी मी पकडलं तर त्यांचं कार्ड हे माझ्या मशीन मध्ये क्लोन झालेलं असतं. अरे बापरे. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी तर ते आरामात कोणीही करू शकतो. म्हणजे आता जर तुम्हाला उद्या गडगंज श्रीमंत व्हायचं आहे तर आपल्या विटी स्टेशन मध्ये किंवा चर्चगेट स्टेशन मध्ये हे असं डिव्हाइस घेऊन बसा तुम्ही आणि प्रत्येक वेळ बीप 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 झालं की प्रत्येक वेळ कार्ड याच्यावर क्लोनच जाईल. इतकं हे सोपं झालेलं आहे ह्याच्यावरती क्रेडिट कार्ड क्लोनिंग मशीन. तर मग सांगू इच्छितो की हे क्रेडिट कार्ड क्लोनिंग करतात कसं. हे फक्त क्लोन झाल्यावर मग पुढे काय होतं. क्लोन झाल्यावर ते काय करतात, हा क्लोनिंग डेटा सगळा आपल्या कम्प्युटरमध्ये घेऊन जातात. ही जी मशीन आहे, ही जी मशीन मी तुम्हाला मगाशी दाखवली, ही मशीन ती आपल्या कम्प्युटरला कनेक्ट करतात. अच्छा. हे कम्प्युटरला कनेक्ट केल्यावरती असं ह्याच्यातला जो सगळा डेटा असतो हा सगळा लॅपटॉप मध्ये गेला. आता आपल्या आता हा लॅपटॉप मध्ये गेल्यावरती ही मशीन ती काढून टाकतात, दुसरी मशीन लावतात, ज्याला क्रेडिट कार्ड क्लोनर, प्रॉपर क्लोनर असं म्हणतात. तुम्हाला मार्केटमध्ये हे असे एम्प्टी कार्ड्स मिळतात. हे बघा, हे एम्प्टी कार्ड्स आहेत, ह्याच्या मागे पुढे काही लिहिलं नाहीये. ही मॅग्नेटिक स्ट्रीप आहे ह्याच्यावरती, ह्याची अवघी किंमत 50 ते 80 पैसे असते. हे कार्ड तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. हे कार्ड ती त्या मशीनमध्ये टाकतात. लॅपटॉपच्या माध्यमातून ते ह्या कार्डावरती आपलं जे हे कार्ड होतं ह्याची कॉपी बनवतात. म्हणजे हे जे नवीन कार्ड झालंय, दिस इज द क्लोन ऑफ दिस कार्ड. अच्छा. तर ह्या कार्ड ह्याचं क्लोन तयार झालेलं आहे. जसं आपण माणसाचं क्लोनिंग वगैरे करण्याचे त्यांना सायंटिस्टला यश आलंय म्हणतात, तसंच हे क्लोनिंग कॉपी करण्यात आलंय. म्हणजे हा माणूस आता काय करणार, हे कार्ड घेऊन जाणार आणि बँकेमध्ये टाकणार आणि आपलं किंवा ऑनलाईन वरनं हे कार्ड वापरून आपल्यावरती फ्रॉड करणार आणि आपल्या बँकेत आपण हार्ड अर्न केलेले जे पैसे असतात, मेहनतीने कमवलेले पैसे, ते आपल्याला त्याच्याबद्दल लुबाडणार. म्हणजे आम्ही असं समजतो की आम्ही पूर्ण दक्षता सुरक्षितता बाळगलेली आहे, पण इतक्या सहजरित्या याचं क्लोनिंग होऊ शकतं. ऐकून आणि बघून खूप आश्चर्य वाटलेलं आहे. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, बघूयात ते काय म्हणतायत ते. ATM मधून आपण पैसे काढतो तर काही वेळेस मशीनच्या बिघाडीमुळे पैसे बाहेर येत नाही किंवा पैसे अडकले जातात, तर काय काळजी घ्यावी यासाठी. बघा, पैसे जर अडकणार असतील तर तुम्ही काळजी घेतली तरी ते अडकणारच आहेत. त्याच्यामध्ये पैसे नाही आले तर काय करावे, हा
कदाचित प्रश्न तुमचा व्यवस्थित असू शकेल. जर तुमचे पैसे तुमच्याकडे नाही आले तर ते ATM मध्ये गेलेले असतात. त्या ATM मध्ये ह्या पैसे आत घेतलेल्याचा एक लॉक तयार झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला तशी काळजी घेण्याची गरज नसते. त्या ATMच्या बाजूला जर तुमची बँक असेल तर त्या बँकेच्या मॅनेजरला लगेच एक ऍप्लिकेशन देऊन टाकायचं. तो लागलीच पैसे परत देण्याची तरतूद करतो. पण तो तशी नाही केली तर दुसऱ्या दिवशी करू शकतो. तो जेव्हा ते ATM मध्ये पैसे घालायला किंवा पैसे काढायला माणसं येतात तेव्हा ते घेऊन ठेवतात आणि तेव्हा ती तुमची तरतूद व्यवस्थित होऊ शकते. आता जर अनमॅन्ड असेल, कुठेतरी लांबच तुम्ही जाऊन केला असेल तर मग तुम्ही तुमच्या बँकेमध्ये तुमच्या जो कॉल सेंटरचा नंबर असतो तिकडे फोन करून हे असं तुमच्याबाबत घडलंय हे सांगणं गरजेचं असतं आणि मग तुम्हाला तिकडनं रिड्रेसल मिळू शकतो. बरं सर, असं आता हा प्रश्न आलाच म्हणूनच असं जर झालं तर पुन्हा पुन्हा त्या यंत्राशी छेडछाड करणं किंवा सारखं स्वाईप करणं याने ते होणार नाहीये असंच आपल्याला या निमित्ताने त्यांना सांगावं लागेल. तिथे दंगा करण्यात काही पॉइंट नसतो. काही माणसं तिकडे त्या सिक्युरिटी बरोबर भांडण करायला लागतात किंवा दुसरं कार्ड काढून स्वाईप करतात किंवा दुसऱ्याला छळत बसतात तिकडे जे बाकी मागून पैसे घेणारे आलेले असतात ते. तर हे सगळं तिकडे करणं, कारण त्या वॉचमनच्या हाती काय नसतं, तो फक्त इन्फॉर्म करू शकतो की असं झालेलं आहे. तुम्ही त्याला सांगितलं तर जर तो तुम्हाला सहकार्य करणारा असेल तर तो सांगेल कोणाला हे फोन करून. तो दंगा करण्यात तिथे काहीच अर्थ नाही, कारण सगळंच मॅन्युअल नसतं, ते ऑटोमॅटिक असतं. त्याच्यामुळे तुमच्या बँकेला कळवणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण ते शेवटी यंत्र आहे आणि त्याच्याशी किती छेडछाड करायची हे आपण ठरवायला पाहिजे. सर, पुढे जाऊन असं विचारायचं वाटतं की जो पिन आपण आता मगाशी त्याचा उल्लेख केला त्या संदर्भात अधिक डिटेल्स काय माहिती देऊ शकतो सर? आपलं जे क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे, हे एका पिन किंवा आपण त्याला पासवर्ड म्हणतो त्यांनी ते बांधलं गेलेलं आहे. तर जर तुमचा पिन तुम्ही कोणाला शेअर केलात, कोणाला फोनवर दिलात, लोक काय करतात, आता मी सुशिक्षित माणसांना पण बघितलेलं आहे, ते आपल्या नोकराला सांगतात, जा रे बाबा 5,000 रुपये काढू नये, हा घे माझा ATM कार्ड आणि हा माझा पिन नंबर आहे. आता तो फक्त एकाच टाइमला पैसे काढून आणेल कशावरनं? तुम्ही त्याला पिन पण सांगितलंय, तिकडे त्याचा कोणी मित्र झाला तर त्यांनी कार्ड क्लोनिंग करून टाकलं आणि तो नंतर पैसे काढत राहिला तर तुमच्यावर फ्रॉड कमिट होऊ शकतो. ATM पिन वापरून इंटरनेट ट्रान्झॅक्शन होऊ शकतात, टेलिफोन बँकिंग ज्याला म्हणतो ते होऊ शकतं. त्याच्यामुळे पिन हे तुमच्या अल्लादीनचं टाळ्यासारखं आहे. ते जर तुम्ही ती चावी हरवलीत त्याची तर तुम्हाला लुबाडण्याची पूर्ण शक्यता असते. तर ते कुठे लिहून ठेवू नका, तुमच्या मोबाईलमध्ये तर बिलकुलच स्टोअर करून ठेवू नका. कारण तुम्ही मोबाईलवर स्टोअर केलात की प्रत्येक, मी आजकाल बघितलंय मोबाईल वापरणारा स्वतःला थोडासा शेक्सपियर समजतो, कारण त्याच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर ट्रू कॉलर नावाचं एक सॉफ्टवेअर असतं किंवा अशी काही तत्सम सॉफ्टवेअर असतात. आणि ही सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्याकडनं जेव्हा तुम्हाला वेगवेगळे नावं तुम्हाला दाखवतात, कोणी फोन केला काय केलं, तेव्हा तुमचं जे पूर्णच्या पूर्ण फोन बुक असतं हे ते तुम्ही जेव्हा डाउनलोड करता ते ॲप तेव्हा ते पूर्ण फोन बुक आपल्या सर्व्हरवरती त्यांनी अपलोड करून ठेवलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पिन पण गेला, सगळंच गेलं तुमचं. त्यामुळे पर्सनल डिटेल्स सगळे तुमचे जगाला माहीत झालेले असतात. त्यामुळे हे असं काहीतरी सगळंच मोबाईलवर स्टोअर करून ठेवणं हे तांत्रिकरित्या चुकीचं आहे. कारण हल्ली काय सर, विमानांची किंवा कुठली तिकीट असतील, अगदी पेट्रोल पंपावर देखील लोक गाडीतनं ते कार्ड देतात आणि त्याच्या माध्यमातूनच हे सगळे व्यवहार होत आहेत. प्रत्येक ठिकाणी हे कार्ड वापरलं जातं. बरेचदा असं होतं सर, दुकानांमध्ये किंवा मॉल्समध्ये ते यंत्र जे आहे त्यांचं ते बिघडलेलंच असतं आणि ते लोक मग घेऊन आपलं कार्ड बराच वेळा त्यात स्वाईप करणं किंवा त्याच्याशी छेडछाड करणं, अनेकदा असं दिसलंय सर की ते कार्ड घेऊन कुठेतरी जातात आणि मग नाही, जरा हे यंत्र बिघडलेलं आहे, आम्ही दुसरीकडे जाऊन याविषयी जरा बघून येतो. हे कितपत सुरक्षित आहे? मग अशा वेळी आम्ही काय करायला पाहिजे तिथे? बघा, हे तुम्ही जे म्हणतायत हे काही महिन्यांपुरता आधी ही अशी दशा होती, पण आता बिकॉज RBI पिन नंबर कंपल्सरी केल्या कारणाने तुम्हाला ते तुमच्या समोरच त्यांना ते करावं लागतं. कारण जरी ते त्यांनी मागे जाऊन केलं तरी पिन नंबर साठी तो डब्बा तुम्हाला आणून द्यावा लागतो. डब्बा म्हणजे तो जे आपलं जे EVM बॉक्स असतं ते तुम्हाला आणून द्यावं लागतं. त्या EVM बॉक्सवर तुम्हाला पिन नंबर टाईप करावा लागतो. पण जर असं काही कार्ड आत घेऊन जात असेल तर तुम्हाला पूर्ण हक्क आहे हे असं त्याला करणं नाकारावं. आपण तिथे रोखलं गेलं पाहिजे. कारण तुमचं क्रेडिट कार्ड म्हणजे हे एक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याचा पूर्ण कायद्याने दिलेला तुमच्यावर पूर्ण हक्क आहे. ही तुमची प्रॉपर्टी आहे. तर ही प्रॉपर्टी तुम्ही जेव्हा शेअर करता तुम्ही ऑब्जेक्टही करू शकता. तुम्ही ऑब्जेक्ट नाही केलं तर नुकसान तुमचंच आहे, बँकेचं नाही.
अगदी बरोबर आहे सर. म्हणजे ही आपली एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्याला कुठे कुठे लीक करायचं आणि नाही करायचं हे आपल्या हातात आहे. मला वाटतं या बाबतीत आपण जाणून घेऊयात आधी की नेमके हे पिन किंवा ह्या कार्डच्या संदर्भात आणखी किती दक्षता घेतली गेली पाहिजे. नेमका घरातल्या मंडळींचा पण जर विचार केला तर कोणाकोणाला सांगणं गरजेचं आहे का हे अगदी आपल्यापुरतंच ठेवणं गरजेचं आहे, हे आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल सर. बघा, एक प्रोवर्ब आहे, तुमचा टूथब्रश तुम्ही कोणाला शेअर करता का? तुम्ही स्वतःच वापरता ना. खरं. मग तसंच तुमचा पिन नंबर तुम्ही शेअर का करताय? पिन नंबर पण टूथब्रश सारखाच वापरा. पर्सनल प्रॉपर्टी आहे, खरं. ती पर्सनलच राहू द्या. ती जेव्हा पब्लिक कराल ते तशीच त्याचा गैरवापर होणारच आहे. अगदी खरं आहे सर. आणखी आपल्याला एक प्रश्न आलाय, बघूया ते काय म्हणतायत. की जेव्हा आपण ATM मधनं पैसे काढतो, ते पैसे निघताना जर आपल्याला काढायला थोडा वेळ झाला तर ते पैसे लॉक होतात. त्यासाठी आपल्याला काय करता येईल? पैसे लॉक झाले तर आपण काय करायचं? पैसे लॉक झाले तर तुमचं काही नुकसान नसतं. परत सांगेन तसंच, तुम्ही तुमच्या कॉल सेंटरला फोन करून सांगा की पैसे काढत होतो, लॉक झालाय, आतमध्ये लॉक बनलेलं असतं. हे जे आपण तिथे घाई दाखवतो, घाई दाखवायची काही गरज नसते. तिकडे आपण पैसे परत मिळतात तिकडनं, पैसे लॉक झाल्याने काही प्रॉब्लेम होत नाही. अगदी तिथे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. सर, मला वाटतं उदाहरण मला बघायला आवडेल की कशा पद्धतीने हे सगळं होतं. काही उदाहरणं जर आपल्याकडे असतील तर ती जर मिळाली किंवा आमच्या दर्शकांना जर ऐकायला मिळाली तर जास्त बरं होईल. आपल्याकडे एक फुटेज आहे. त्या फुटेजमध्ये आपल्याला असं दिसून येईल की हा रॉ फुटेज आहे आपल्याकडे. ह्या रॉ फुटेजमध्ये असं तुम्हाला दिसून येईल की हे जे फ्रॉडस्टर मंडळी असतात हे कसा फ्रॉड करतात. आता आपल्याकडे हे पूर्ण 3 स्टेपचा व्हिडिओ आहे. पहिली स्टेपमध्ये ही जी फ्रॉडस्टर मंडळी आहे ती काय करतात, चेहऱ्यावरती मास्क लावतात, वरती टोपी घालतात आणि असेच ATM निवडतात जिथे कोणी वॉचमन नसतो. आणि आपल्याकडे असे प्रचंड खूप मोठ्या प्रमाणावर ATM आहेत जिथे कोणी वॉचमन नसतो. तर मग तिकडे काय करतं, तुम्ही बघाल की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय की हा मुलगा दार उघडून ATMचा आत आलेला आहे. आता ह्यांच्याकडे 2 प्रकारचे फ्रॉड करण्याचे डिव्हाइसेस असतात. एक म्हणजे ATM स्कीमर असतो ह्यांचा, जे ATMच्या तोंडावर बसवतात. ही जी मशीन बघितली आपण, हे अशीच ते ATMच्या तोंडावर लावतात. जर तुम्ही बघितलात इथे ही स्वाईप करायची जागा आहे. ही मशीन ATMच्या तोंडावर लावल्याने काय होतं, आपण ATMचे पैसे काढण्यासाठी ह्याच्यात स्वाईप मारतो. ह्याच्यात आपण जेव्हा असं स्वाईप मारतो ATMचे पैसे काढण्यामध्ये, तेव्हा आपला डिटेल सगळं ह्याच्यात निघून गेलेलं असतं आणि हीच मशीन ते ATMला पण कनेक्ट करतात. तर आता तुम्ही इकडे बघाल ह्या व्हिडिओमध्ये की तो येऊन एका ठिकाणी आपल्याला एक स्कीमर बसवतोय ATMच्या तोंडावरती. एक ATMच्या स्कीमर बसवला की आता आपल्याला दुसरा प्रश्न येईल की मग पिन नंबर कोण देणार. म्हणून तो काय करतो, वरती बघा आता तो व्हिडिओ बसवणार. एक व्हिडिओ कॅमेरा बसवतो, तो छोटा व्हिडिओ कॅमेरा सेलवर चालणारा असतो. तो 2-3 तासच चालतो. मग तो काय करतो, आपण जेव्हा ATM मध्ये आपला कार्ड ट्रान्झॅक्शन करत असतो तेव्हा तो कॅमेरा आपले पिन नंबर टिपत असतो, पिन नंबर घेत असतो आणि ATM मध्ये आपलं कार्डचे स्कीमिंग करत असतो. बरं, हा झाला आपला एक व्हिडिओ. आता तुम्ही बघाल ह्या व्हिडिओमध्ये 2 ATM आहेत, तर दोन्ही ATM मध्ये त्याने स्कीमर आणि असे व्हिडिओ कॅमेरा बसवलेले आहेत. आता आपण दुसरा व्हिडिओ बघूया. दुसरा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की वेळ बघा वरती, एक्झॅक्ट 2 ते 3 तासानंतर तो माणूस परत आलेला आहे. आता आपण दुसरा व्हिडिओ बघूया. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो माणूस तिकडे परत आलेला आहे आणि परत तो अलगद त्यांनी बसवलेला स्कीमर पहिला काढतोय. बरं, मग वरून व्हिडिओ काढतोय आणि दोन्ही काढून निघून जातात ते. हा झाला आपला दुसरा व्हिडिओ. म्हणजे आता त्यांनी जो स्कीमर होता त्या स्कीमर मध्ये सगळा आपला डेटा गेलाय. तो जो वरचा व्हिडिओ कॅमेरा होता त्याच्यामध्ये आपले सगळे पिन नंबर स्टोअर झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे फ्रॉड करतात. आता तिसरा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तिसरा व्हिडिओ जो आपला आहे तो हे पैसे कुठून काढतात ते बघणार आहोत. तर आपण बघूया इकडे. तो तिसरा जो आपला व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये बघा, हे ATM तेच ATM नाही आहे, दुसऱ्या ATM मध्ये आता ते गेलेले आहेत. म्हणजे जर मुंबईमध्ये झालं तर ते वाशीमध्ये जातील किंवा पनवेलला जाऊन पैसे काढतात. तिकडे जाऊन त्याने ही विविध कार्डांची जी क्लोन केलेले आहेत, एम्प्टी कार्डांचं ते कार्ड आणि हातात कागदावरती पिन नंबर लिहून आणलेले आहेत.
हे ते टाकून तिकडनं वेगवेगळ्या कार्डाने पैसे काढतात. मग असे एकाच कडे जर 25,000ची लिमिट असेल आणि तुमच्या बँकेमध्ये जर लाख रुपये असतील तर ते असे 4 ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या रीतीने पैसे काढून आणतात ह्याच्यामध्ये. तर असे आपण 3 व्हिडिओ बघितले ह्याच्यामध्ये कसे ही लोक फ्रॉड करतात ते. बापरे. तर आता मग तुम्ही ह्याच्यावर तुमचा उपाय काय असणार, म्हणजे दक्षता काय बाळगावी माणसाने ह्याच्याबद्दल. जर तुम्ही एटीएम मध्ये गेलात तर जे एटीएमचं तोंड असतं जिकडे स्वाईप करता, जर तिकडे तुम्हाला काहीतरी काळं वाटलं की विचित्र काही दिसलं, नेहमीच्या प्रमाणे काही स्कीमर दिसला नाही, तर लागलीच त्या पोलिसांना सांगायचं, जवळीक पोलिसांना सांगायचं, नाहीतर जर तिथे वॉचमन असेल तर त्याला सांगायचं. बहुतेक वेळा काय होतं की अशा ठिकाणी जिथे फ्रॉड झालेला असतो तिथे वॉचमन हा नसतो, म्हणूनच हा फ्रॉड घडलेला असतो. मग लागलीच तुम्ही पोलिसांना सांगितलं तर पोलीस रेड हँडेड ह्या माणसांना पकडतात. आणि असे आपल्याकडे किस्से झालेले आहेत की पोलिसांनी रेड हँडेड हे लावताना किंवा काढताना पकडलेलं आहे. बरं. तर तुम्हाला 2 गोष्टी बघायच्या. नंबर 1, इथे त्यांनी तोंडावर काही स्कीमर बसवलाय का. नंबर 2, तो कॅमेरा वरती लावलाय का. वरती तर सगळं स्क्रीन वरती जे सीलिंग असतं ते एम्प्टी असतं, तो कॅमेरा लावलाय का. जर अशा ठिकाणी तुम्हाला वाटलं की असं एटीएम कॉम्प्रोमाइज झालंय तर तुम्ही इकडे कुठचंही कृपया करून ट्रान्झॅक्शन करू नका. बरोबर आहे, अगदी खरं आहे सर. म्हणजे ह्या 2 गोष्टी आपण खूप महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की या गोष्टींकडे नीट काळजीपूर्वक बघणं आणि मगच वापर करणं हे महत्त्वाचं आहे. सर, आपल्याला एक प्रश्न आलाय, बघूयात ते काय म्हणतात. मधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅन्सल हे बटन दाबण्याची आवश्यकता आहे का. खरंय, काय सांगता येऊ शकतं सर. कॅन्सल दाबण्याची आवश्यकता काहीच नाहीये. आपलं ट्रान्झॅक्शन झालं की आपण त्या ट्रान्झॅक्शन करून बाहेर आलो की ते परत विचारतात की अजून पैसे काढायचे आहेत का. तर ते अजून पैसे काढायचे नसतील तुम्हाला तर नो म्हणायचं. तेवढं कळल्याने भरपूर झालं. कॅन्सल दाबण्यासाठी काय नसतं. कॅन्सल तुमचं चाललेलं ट्रान्झॅक्शन कॅन्सल करण्यासाठी ते बटन आहे. अच्छा, म्हणजे पैसे काढल्यानंतर तुम्ही ते बटन दाबलंच पाहिजे असं काहीही नाहीये, म्हणजे गरजच नाहीये. हा एक गैरसमज आहे, तो या निमित्ताने तिचा दूर झाला असणार आहे नक्कीच. सर, आता एका महिलेचाच फोन आला होता म्हणून मला विचारावंसं वाटतं. आता आपल्या क्लिप्स पण आम्ही बघितल्या. महिला जरा जास्त बळी पडतात का सर या क्राईमच्या. आता मी तुम्हाला माझ्याकडे आलेली केस सांगतो. बरं. महिला जरा भावूक असतात. महिला भावूक असल्या कारणाने हे जे फ्रॉडस्टर असतात हे जेव्हा महिला पैसे काढायला जातात तेव्हा त्यांच्या मागे उभे राहतात. त्यांनी खास करून ज्या वयोवृद्ध महिला असतात किंवा कुठल्याही महिला जे आई स्वरूपात त्यांना दिसतात त्यांना. बरोबर. आणि हे कॉलेज कुमाराचं रूप घेतात हे जे फ्रॉडस्टर असतात ते अंगावरती सॅक बॅग घेऊन आलेले असतात आणि ते सांगतात, काकू मला पैसे हवेत माझ्या फीस भरण्यासाठी, पण माझं जे कार्ड आहे ते चालत नाही आहे इकडे ह्याच्यामध्ये. पण मी एक काम करू शकतो की माझ्या बाबांना मी फोन करून सांगतो, ते तुमच्या अकाउंटवरती लागलीच पैसे ट्रान्सफर करतील, मग तुम्ही मला ते प्लीज काढून द्याल का. मग तो लगेच हा फ्रॉडस्टर जो असतो ह्याने जे रूप घेतलेलं असतं कॉलेज कुमाराचं, तो लागलीच त्याच्या दुसऱ्या फ्रॉडस्टर मित्राला फोन करतो आणि हे काकूकडनं घेतलेल्या डिटेल्स वरती तो लागलीच तिथे ऑनलाईन बसून ट्रान्सफर करून टाकतो पैसे इंटरनेटवरच्या माध्यमाने. मग ते काकूकडे दिसले, काकू जाऊन कार्ड टाकून बघतात, अरे पैसे आले बाबा. आणि पैसे आले की काकू ते समजा ह्याला 20,000 रुपये हवेत तर हा जास्त मागतो, चुकून 50,000 रुपये आपल्याकडे ट्रान्सफर झाले, तुम्ही पूर्ण काढून देता का. काकू बिचारा तर मुलाकडे बघून 50,000 काढून देतात. तो पैसे घेऊन तिकडनं गायब होतो. आणि नंतर पोलीस जेव्हा काकूच्या घरी येतं तेव्हा कळतं की हे त्या फ्रॉडस्टरने कुठच्या तरी तिसऱ्याच अकाउंट हॅक करून त्या काकूंच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं होतं. आणि काकूंना आता ते 50,000 रुपये परत देण्याची पाळी आलेली आहे की काकू फ्रॉड आहेत असं पोलिसांनी गृहीत धरलेलं आहे. कारण पोलीस जोपर्यंत ऍक्च्युअल चोर मिळत नाही, हाती आलेला कुठचाच माणूस जो त्यांना संदिग्ध वाटतो त्याला सोडत नाही. खरंय सर, म्हणजे या लहान लहान गोष्टी बघणं किती गरजेचं आहे या निमित्ताने आपल्याला कळत आहे. इथे आपण थांबणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीसाठी. सर, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेला सुरुवात करतो आहोत. आपण विश्रांतीमध्ये जाण्यापूर्वी एक काकूंचं आणि मुलाचं एक चांगलं उदाहरण दिलं. असे आणखी काही उदाहरणं आहेत का सर की लोकांनी याबाबत दक्षता घेतली पाहिजे, म्हणजे त्यांच्यासोबत असं काही घडता कामा नये. बघा, जर तुमचा मोबाईल नंबर कधी ब्लॉक झाला असं तुम्हाला दिसत असेल तर पहिलं मी त्याची समरी सांगतो की लागलीच तुम्ही तुमच्या बँकेच्या मॅनेजरला फोन करून आपलं बँक अकाउंट फ्रीज करून टाकायचं. बरं. कारण तुमचा मोबाईलचा गैरवापर होऊन
मोबाईल ब्लॉक झालाय म्हणजे काय केलंय, कुठेतरी फ्रॉडस्टर तुमची खोटी ऑथॉरिटी लेटर, खोटी ओळखपत्र जसं की पासपोर्ट, पॅन कार्ड घेऊन तो कुठेतरी तुमचं डुप्लिकेट सिम कार्ड इश्यू करतोय आणि मग ते डुप्लिकेट सिम कार्ड घेऊन फोन बँकिंगच्या द्वारा तो तुमच्यावर क्राईम करणार असतो. तर हे प्रत्येक ठिकाणी असंच निदर्शन आले. तर ह्याला सिम एक्सचेंज फ्रॉड असं म्हणतात. तर हे खूप जणांवर भारतात झालेले आहेत आणि लाखो रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. असे ही एक पद्धतीचा फ्रॉड चालतो आपल्याला, त्याला सिम एक्सचेंज फ्रॉड असं म्हणतो आपण. कधी कधी ते फोनच्या गॅलरीतली माणसं सुद्धा ह्याच्यात सामील असतात, कारण ते कागदपत्राची व्यवस्थित पडताळणी न करताना दिसून आलेले आहेत. आपल्याकडे काही टेलिफोन कंपन्यांमध्ये मी ज्या केसेस लढलो त्याच्यामध्ये ज्या लोकांना पैसे मिळवून दिले आपण परत, त्याच्यामध्ये त्या जजनी त्या टेलिफोन कंपनीना पण तितकंच त्याचं शिक्षेचे पात्र धरलेलं आहे. शिक्षा म्हणजे डॅमेजेस देण्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. तर कारण त्यांच्याकडनं झालेली निष्काळजी हे पण महत्वाचं होतं. तसंच बँकेचा डेटाबेस त्याला मिळाला ही पण तितकंच निष्काळजी होतं. त्यामुळे हे तुम्हाला दक्षता बाळगायला पाहिजे. मी तुम्हाला एक केस सांगेन. सर आपण ती केस ऐकूयात. तत्पूर्वी एक प्रश्न आलाय आपल्याला, बघूयात ते काय म्हणतायत ते. 100च्या पटीतच नोटा आपल्याला ATM मशीनमधून काढाव्या लागतात, पण 50, 20 आणि 10 या नोटा आपल्याला काय मिळत नाहीत? काय सांगू शकतो सर आपण यांना? आता हा प्रश्न तुम्ही RBI ला विचारायला पाहिजे. कारण आपण ATM मधनं 10 रुपये 20 रुपये काढत नाही, कारण खूप ATM मध्ये लोक थोडा चार्ज पण लावतात कुठे ATM मध्ये वगैरे. आणि ती जी इकॉनॉमिक ऑफ स्केल असं म्हणतो आपण, इकॉनॉमिक ऑफ स्केल जे म्हणतो ते 10 आणि 20च्या नोटामध्ये त्यांना तितकं जमणार नाही की ते मशीन बाळगा, तो AC बाळगा, मग तो वॉचमन बाळगा, कनेक्शन बाळगा ह्याच्यामध्ये. म्हणून तसं त्याने ते ठेवलेलं आहे. 100च्या नोटांनी 100 किंवा 500 किंवा 1000च्या नोटाच ते डिस्पेन्स करतात. बरं सर, आपण एक केस सांगत होता त्याबद्दल पुढे आपण बोलूयात. हा, तर मी तुम्हाला जी केस सांगत होतो क्रेडिट कार्ड फ्रॉड संदर्भातच होती. ह्या केसमध्ये काय झालं होतं की ह्या स्त्रीचा जे क्रेडिट कार्ड होतं ते तिच्या खिशातनं कधी गेलंच नव्हतं, ते कधीच वापरलं गेलं नव्हतं. पण तिच्यावरती कोणीतरी तिचं कार्ड अमेरिकेत वापरून पैशाचे ट्रान्झॅक्शन्स केले होते. बरं, मग आता हे कसे झाले, तर हे फिशिंग नावाचा एक गुन्हाची पद्धत आहे गुन्हा घडवण्याची, त्याच्यामुळे झालेलं असतं. बरं. या फिशिंग नावाचा जो गुन्हा असतो हा विविध प्रकारे लोक ह्याला सामोरे जातात आणि हा घडवून आणतात. इकडे काय करतात ही लोक, हे तुम्हाला कुठल्या तरी खोट्या नावाने मेल पाठवतात आणि सांगतात की हा मेल बँकेकडनं आलेला आहे. बँकेचं रूप धारण करून तुम्हाला मेल करतात आणि मग ते तिकडे तुम्हाला डिटेल्स विचारतात की तुमचं नाव द्या, तुमचा पॅन नंबर द्या, तुमचा पिन नंबर द्या, तुमचं क्रेडिट कार्ड डिटेल्स द्या. झालं, तुमचे क्रेडिट कार्डचे सगळे डिटेल्स मला मिळालेले आहेत. मग मी हे डिटेल्स घेऊन तुमच्यावरती तो फ्रॉड करतो. तर जे असे फिशिंग मेल तुम्हाला येतात बँकेकडनं, नेहमी लक्षात घ्या, बँक किंवा RBI किंवा इन्कम टॅक्स या रूपाने मेल येतात. हे कधीच तुम्हाला असे मेल पाठवणार नाही. तुमचा सेन्सिटिव्ह पर्सनल डेटा और इन्फॉर्मेशन, हे जे फायनान्शियल डिटेल्स आहेत, असा विचारणारा मेल किंवा तत्सम फोन सुद्धा कधीच येणार नाही. आपल्याकडे काय रीत झाली आहे, हे कॉल सेंटर मधनं मुलं फोन करतात आणि मग बोलतात की आम्ही ABC बँकेतनं बोलत आहोत. पण त्या ABC बँकेला ह्याचा काय नादच नसतो की कोण बोलतायत म्हणून. तर आणि आपल्यालाही ते वाटतं, ते एखाद दुसरे डिटेल सांगतात किंवा हा तुमचा अकाउंट नंबर आहे ना, आपल्याला वाटतं बँकच आहे म्हणून. तर ते आपण त्याच्यात बळी पडतो. दुसरी गोष्ट, जर तुम्ही रात्री गेलात, उशिरा पार्टीला गेला आहात आणि तुम्ही खूप HNI आहात, म्हणजे खूप पैसे आहेत तुमच्याकडे, तर रात्रीला येणारे बँकेकडनं फोन किंवा बँकिंग ट्रान्झॅक्शन टाळावं. आपण जर नशेमध्ये असाल किंवा रात्रीचे झोपेच्या धुंदीत असाल, कारण ही लोक सायकोलॉजिकली ह्याचा ऍडव्हान्टेज घेतात. हे 2-3 प्रश्न तुम्हाला असे विचारतात जसं तुम्हाला कळून जातं पटकन की अरे हा आपला बँकेचाच आहे म्हणून, आणि मग लागलीच ते विचारतात मग सर तुमचा पटकन पिन द्या, आपण तो पटकनच पिन देऊन टाकतो. हा पटकन पिन दिल्याने ते झटकन तुमच्या बँकेतनं लाखो रुपये खाली करून टाकतात आणि तुम्हाला खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे तुम्ही नशेत असाल, स्ट्रेस टेन्शन मध्ये असाल किंवा रात्रीच्या झोपेच्या धुंदीत असाल किंवा ड्रायव्हिंग करत असाल, म्हणजे तुम्हाला पिछा सोडवायचा असतो असल्या फोन मधनं, असे काही ट्रान्झॅक्शन करू नका. हे तुम्हाला फक्त तोटा आणि नुकसानच तुमच्याकडे म्हणजे बँक अशा प्रकारचे कुठलीही माहिती विचारत नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बँकेच्या किंवा इतर कुठल्याही लोकांच्या माध्यमातून जर आपल्याला
काही माहिती विचारली तर ती अजिबात देऊ नये, देऊ नये. हेच आपण सांगू शकतो. सर आपल्याला एक प्रश्न आलाय, बघूया ते काय म्हणतात. जर एटीएम मधून फाटलेली नोट आली तर त्याचं काय करावं? एटीएम मधनं जर तुम्हाला फाटलेली नोट आली तर ते तुम्ही लागलीच तुमच्या जो वॉचमन असतो त्याला सांगायचं ते की तुमच्याकडनं एटीएम मधनं फाटलेली नोट आलेली आहे म्हणून ह्याच्यामध्ये. बरं. आणि त्यांच्याकडे एक रिट्रेसल फॉर्म पण असतो त्या एटीएम मध्ये, तो तेवढा भरून कुठच्या नंबरची आली आहे आणि पुढचा आणि मागचा आणि त्या नोटीचा नंबर हे आपण काढलेले नोटरी नंबर सहित त्या एटीएम जे कोणाचं एटीएम असतं त्याला ते एक ऍप्लिकेशन लिहून दिलं तर ते आपल्याला फाटलेली नोट रिप्लेस करतात. किंवा फाटलेली नोट आली तर तुम्ही तुमच्या बँकेत जा आणि ती द्या, ती अशी पण रिप्लेस होते. बरोबर आहे, फाटलेल्या नोटीचा खूप मोठा इश्यू नसतो, ते अगदी फक्त खरं आहे, तुम्हाला लागलीच वापरता येत नाही, तेवढ्यापुरतं तुमचं नशीब म्हणावं ते. पण तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही जर बदलून घेतली तर लगेच मिळून जाते ते. खरंय सर. आपण आता मगाशी चर्चा केली तेव्हा कॉल सेंटर विषय निघाला होता की खरोखर सर धोकादायक आहे, म्हणजे कॉल सेंटरमध्ये जास्तीत जास्त आपली माहिती गोळा होऊ शकते आणि तिथून त्याचा गैरवापर होऊ शकतो, हेही निदर्शनाला आलेलं आहे. सर आपण सविस्तर चर्चा केली कशा पद्धतीने हे फ्रॉड्स होतात. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात की कायद्यात नेमकी काय तरतूद आहे, आम्ही कशा प्रकारे ह्या बाबतीत सुरक्षितता बाळगली पाहिजे किंवा पुढचं पाऊल आमचं काय असलं पाहिजे. बघा आता परत मी प्रत्येक कार्यक्रमात सांगणार आहे की आपल्या सायबर कायद्यामध्ये आपल्याकडे 2 मेकॅनिझम्स आहेत. एक, तुम्ही पोलिसांकडे जाऊन क्रिमिनल कंप्लेंट करू शकता. दुसरी, तुम्हाला डॅमेजेस किंवा तुमचं कॉम्पेन्सेशन किंवा तुमचे गेलेले पैसे तुम्हाला परत हवे असेल, कारण हे पैसे आपल्या क्रेडिट कार्ड फ्रॉड झाल्या कारणाने पोलीस पकडतात ते फ्रॉडस्टरला, पण तो त्यांचा फक्त हिटमॅन असतो, तो फक्त पैसे काढणारा त्यांचा प्यादा असतो, तो जाऊन फक्त पैसे काढतो. पण ते पैसे काढतो किंवा ते जे फ्रॉड करतो हे ऍक्च्युअल पैसे परदेशात गेलेले असतात. ही एक मोठी कार्टल, इंटरनॅशनल कार्टल असते, त्याच्यामध्ये पैसे वाटले जातात. म्हणजे अगदी काढणाऱ्याला 5% मिळतात अवघे, नंतर त्याच्या पुढे 10%चं मार्जिन असतं, मग 30% असतो जो कोणी डेटाबेस जमा करतो. आणि मग हे जे ऑनलाईन खूप मोठी साखळी आहे, आणि जो ऑनलाईन परदेशात बसला तर मोठी रक्कम 50% घेऊन गेलेला असतो. तर इतके त्याची विभाग असल्या कारणाने पोलिसांमध्ये तुम्ही कंप्लेंट केलेत, पोलिसांनी एखाद्याला पकडलं तर तो खालचा प्यादा असतो, तो एखाद्या कुठेतरी झोपडपट्टीत राहणारा किंवा ज्याला काम नसतं तो माणूस असतो, बेकार माणूस असू शकतो तो. त्याच्यामुळे त्याच्याकडनं काय तुमचे पैसे विड्रॉ म्हणजे त्याच्याकडनं जप्त होतील ही आशा घेऊ नये, आपण बाळगू नये. अगदी खरंय सर. ह्याच्या पुढे जाऊन आपण अधिक माहिती घेऊया. तत्पूर्वी आणखी एक आपल्याला प्रश्न आलेला आहे, बघूया ते काय म्हणतायत. मला सांगायचं आहे की आपण कधी कधी आपल्याला गरज असते पैशांची, तर छोट्या एरियामध्ये जे ATM अवेलेबल असतात, ATMचं मिनिंग एनी टाईम मनी, पण कधी कधी ते आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा ते ATM अवेलेबल नसतात, मग आम्ही काय करायचं तेव्हा? तर पहिले तर मला तुम्हाला ते ATMचा अर्थ सांगू दे. ATMचा फुल फॉर्म जो आहे तो एनी टाइम मनी नाही आहे, तो ऑटोमॅटिक टेलर मशीन असा आहे. त्यांनी त्यांच्या सोयीने अर्थ काढलाय सर. तुम्ही तुमच्या सोयीने अर्थ काढलाय की एनी टाइम मनी म्हणून. आणि एनी टाइम मनी असतात तर तो तुम्हाला पाहिजे तेव्हा पैसे मिळाल, तुमच्या बँकेत पैसे असेल तरच पैसे मिळतात ते. तर आता मगाशी सांगितलं तसं ATM हे एक मशीन आहे, ते तंत्रज्ञानावर चालतं. तर कधी तंत्रज्ञानामध्ये खोड किंवा त्या मशीनमध्ये खोड, आपण बघा रोज गाडी वापरली तरी ती गाडी बिघडू शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या बिघाडच्या साठी तुम्ही त्या ATM ला जबाबदार धरता येत नाही. खरंय, म्हणजे पुन्हा पुन्हा हे सांगावं असं वाटतं की शेवटी हे यंत्र आहे आणि त्याच्याकडनं ते बिघडणारच आहे. कधी बिघडणार. तुम्ही मी बघितलंय की लोकांना फोन चार्ज करायचे जाऊन 100 रुपये काढतात. तर हे असं न करता ते सारखं पैसे काढावे त्याच्यासाठी त्याचा हेतू नाहीये, पण तुम्ही काही रक्कम काढून आपल्याकडे ठेवावी. अगदी अगदी खरं आहे सर. आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे, बघूयात ते काय म्हणताय. जर आपण एखादं ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्ड आपण जेव्हा स्वाईप करतो, स्वाईप केल्यावर त्या कार्डमध्ये दुकानदाराला असं ते दाखवतं की कार्ड डिक्लाइन झालेलं आहे. तसं माझं मागच्या आठवड्यामध्ये एका दुकानामध्ये 2 वेळा माझं कार्ड डिक्लाइन झालं, पण माझ्या मोबाईलमध्ये SMS आला की तुमचे 4,000 रुपये 2 वेळा कापलेले आहेत म्हणून. मग अशा वेळेला काय करायचं? ओके, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. ह्या ATM नसतं, हे तुमचं EVM बॉक्स असतं, त्याच्यामध्ये चार्ज रिव्हर्स करण्याचा एक बटन असतं. त्यामध्ये ते पूर्ण परत आपले डिटेल्स टाकून तर चार्ज रिव्हर्स करतात. त्याच्यामध्ये त्यांना रिव्हर्स करता येतं. त्यांना आपण रिक्वेस्ट करायची की हे चार्ज तुम्ही रिव्हर्स करा म्हणून. आणि
नेहमी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, तुमच्याकडे जरी डेबिट झालं असलं, डेबिट होऊ शकतं, कारण परत मी सांगतो टेक्नॉलॉजी आहे, कुठे ना कुठेतरी बिघाड वगैरे होऊ शकतं. ह्याची आपल्याकडे एक कंट्रोल दिलेला आहे. आपल्याकडे कंट्रोल म्हणजे काय, तुम्हाला एक ती पावती काढून देतात, त्याच्यावर तुम्हाला सही करायचं असतं. जोपर्यंत तुम्ही सही नाही करणार तोपर्यंत त्या दुकानदाराला तुमचे पैसे कट झाले तरी मिळणार नाही. आणि ते जर तुमचे पैसे कट झाले तर तुम्ही लागलीच तुमच्या कॉल सेंटरला फोन करून सांगायचे की 2 ट्रान्झॅक्शन असे झालेत, ह्या दुकानात झालेले आहेत, पण मी त्याच्यावर सही केलेली नाही आणि हे माझे पैसे कट त्याला मिळालेले नाहीत, तर हे पैसे मला कृपया करून रिव्हर्स करावे म्हणून ते रिव्हर्स केले जातात. त्या रिव्हर्सल थोडा वेळ लागतो, लागलीच रिव्हर्स होत नाही. ही टेक्नॉलॉजीची मुक्ताफळ आहेत की तुम्ही जर पैसे गेले तर ते पैसे लागलीच डेबिट होतात, पण ते परत लगेच येत नाही. ते 24 तास ते 48 तास प्रत्येक बँकेच्या हिशोबाने तुम्हाला ते होतात, पण ते मिळतात. त्या 2 दिवसासाठी आपला BP वाढून घेऊ नका. खरं आहे सर. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले होते की तंत्रज्ञान आहे, त्याचे फायदे आहेत तसे थोडे तोटे पण आहेत, ते आपल्या वापरण्यावर अवलंबून आहे. सर, ह्याच प्रश्नाच्या अनुषंगाने आणखी एक प्रश्न मनात आला की आमचं कार्ड गहाळ झालं, हरवलं की आम्ही लगेच कुठलं पाऊल उचलायला हवं? तुमचं कार्ड गहाळ झालं आणि हरवलं की एक अगदी सोपं आहे, कॉल सेंटरवर फोन करून तुमचं कार्ड ब्लॉक करायला सांगायचं लागलीच. बरं. ते कार्ड एकदा ब्लॉक झालं की कार्ड हरवलं, कोणाच्या हाती आलं तरी काही प्रॉब्लेम नसतो आणि 24 तासामध्ये तुम्हाला नवीन कार्ड मिळतं. अच्छा. आणि काही बँका तर तुम्हाला कार्ड तुम्ही जिकडे असाल परदेशात पण तुम्हाला ती कार्ड मिळतात. बरं बरं. म्हणजे लगेच हे पाऊल उचललंच गेलं लगेच पाहिजे. तुम्ही फोन करून ब्लॉक करून टाकायचं ते कार्ड. काही लोकांना प्रॉब्लेम असतो, कार्डाचा नंबरच आठवत नाही, मग ते नंबर आठवत नाही म्हणून ब्लॉक नाही करत. पण अशी काही गरज नाहीये. तुम्ही त्यांना फोन करा, तुम्ही त्यांना तुमचं नाव सांगा, तुमची बर्थ डेट वगैरे जे तुम्ही आहात त्याच्याबद्दल सांगा, ते नंबर शोधून काढतात त्याच्यावरचं आणि ते ब्लॉक करू शकतात. त्यामुळे भीती वाटण्यासारखं काही नाही, कोणालाच कार्डाचे नंबर लक्षात राहत नाही. खरंय सर. आणखी एक आपल्याला प्रश्न आलाय, बघूयात ते काय म्हणताय. काही युजर्स येतात ते क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरतात. आता ते आपण कसं ट्रॅक करायचं की त्यांनी कोणाचं केलेलं आहे, कसं केलेलं आहे. कारण ह्या सर्व घटना आहेत, ह्या सर्व घडल्यानंतर आपण त्याचा मार्ग काढतो किंवा ह्या व्यक्तीने इकडे येऊन असं काही केलेलं आहे, तर आपण त्याला ऑनलाईन कधी थांबवता येईल का? आता हे माझ्यामध्ये ट्रेडर असतील किंवा मर्चंट असतील म्हणून त्यांचा हा असा प्रश्न आला की कोणतरी खोटा माणूस आला आणि त्यांनी ते कार्ड वापरलं. आता ह्याच्यासाठीच आपल्या कार्डाच्या मागे सही करावी लागते आणि समोर सही करावी लागते. आता आपल्या भारतात सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे की आपली जी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आहेत त्याच्यावर माणसाचे फोटो नसतात. जे परदेशात तसं नाहीये, ते त्यांचे फोटोग्राफ असतात, त्याच्यामुळे फोटो टू फोटो मॅच करून येतं किंवा हाच माणूस आहे का ह्याच्यामध्ये. तर हे ट्रेडर मंडळीला काहींदा ह्यांना गैरसोयी नाही हो म्हणून पण हे हा उद्योग करत असतात. किंवा नवऱ्याचं कार्ड बायको घेऊन आली, तिला देऊन टाकतात, स्वाईप कर रे बाबा, ती नवऱ्याची सही मारून टाकते आणि काम होऊन जातं. तर ह्यांनी काय करायचं असतं, ते त्यांची सही मॅच करायची असते. जर सही मॅच झाली तर ह्यांची लायबिलिटी कमी होऊन जाते, सही मॅच नाही झाली तर ह्यांच्यावर लायबिलिटी असते ती. तर खूप वेळा हे सही बघण्याचा कार्यक्रम करतच नाही, त्याच्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात आणि ते करतात. मग ते हे पण पार्टी बनवले जाऊ शकतात, जे ट्रेडर आणि दुकानदार असतात ते सुद्धा. बरं बरं. म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत सर, पण त्याला काळजीपूर्वक बघणं खरंच गरजेचं आहे. मला वाटतं इथे एका विश्रांतीसाठी आपण थांबूयात आणि विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सर, विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण अगदी सखोल चर्चा करत होतो, पण तत्पूर्वी आपण एक मुद्दा घेतलेला होता की ही जी काही साखळी आहे मोठी आणि आम्ही तक्रार केल्यानंतर लगेचच आमचे पैसे वापस मिळतील, हा जो काही गैरसमज आहे त्याला थोडंसं जरा खुलासावार किंवा सविस्तर त्याचं कसं तुम्ही सांगू शकता मार्गदर्शन? माझं जे चेन ऑफ एक्सप्लेनेशन थांबलेलं तर मी जरा थोडंसं रिवाइंड करून सुरू करतो की आपल्याला 2 प्रकारचे रिड्रेसल मेकॅनिझम अवेलेबल आहेत की आपण पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट दाखल करू शकतो, पोलीस त्याला पकडतील, शिक्षा देतील. पण आपले पैसे परत मिळणार आहेत का? तर पोलिसांना जर पैसे परत नाही मिळाले तर तुम्हाला पैसे कोण परत देणार त्याच्यामध्ये? मग काय होतं, मग ह्यांनी चोरी केली, कोणीतरी फ्रॉड आपल्यावर केला म्हणून फ्रॉड झालाय का, की तो फ्रॉड करण्यासाठी काही लूपहोल्स राहिले होते बँकेकडनं किंवा मोबाईल फोन ऑपरेटरकडनं किंवा ATMच्या मशीन वेंडरकडनं. जर तुम्हाला वाटतंय की माझी काही चुकी नव्हती पण हे बँकेच्या चुकीमुळे, बँकेचा डेटाबेस हॅक झाला असेल, बँकेचा पासवर्ड कुठेतरी हॅक झाला असेल, ह्या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी काही ह्यांची धांदळ झाली असेल किंवा चुका झाल्या त्यांच्याकडनं सर्व्हिसमध्ये, जर अशी तुमची पक्की केस असेल तर तुम्ही
कुठल्याही वकिलाला अपॉइंट करून ज्याला ह्या क्षेत्रातलं कळतं. महाराष्ट्रामध्ये जर लोक बघत असतील तर महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबई येथील मंत्रालयामध्ये IT सेक्रेटरींचं ऑफिस आहे. त्या IT सेक्रेटरींना ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसरचा वेगळा पदभार आहे. IT ऍक्ट खाली म्हणजे माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000 खाली सेक्शनच्या खाली त्यांना नियुक्त केलं गेलं आहे. त्या नियुक्तीखाली ते हे अशा केसेसवरती डिसिजन्स देतात. बरं. हे अवघे 6 ते 8 महिन्यात होणारे केसेस असतात. लवकर निर्णय येतो ह्याचा. बरं. आणि खूप सारे आपल्याकडे अशा केसेस आहेत ज्या केसेसमध्ये ह्या जजने म्हणजे हे जे ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसर आहे ह्यानी कस्टमरच्या बाजूने निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे कस्टमरांना खूप ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. या पुढे जाऊन सांगेन काही मंडळी म्हणजे ह्या बँका आहेत त्या हायकोर्टात गेल्या आहेत आणि हायकोर्टाने सुद्धा त्यांच्या स्टे त्यांना दिलेला नाही. त्यामुळे त्यांना पैशाची जी परत देणं आहे ते झालेलंच आहे. म्हणजे कुठच्या पैसे मिळतात जे तुमची गेलेली रक्कम प्लस तुम्ही जे काही लिगल खर्च केलेला असेल वकिलांवरती ते सुद्धा भरपाई देतात ते, प्लस तुम्हाला जे काही मानसिकरित्या त्रास झाला असेल त्याचे कॉम्पेन्सेशनची पण भरणा करून देतात. बरं. असे आपल्याकडे जुन्या केसेस सगळ्या आहेत. अच्छा, म्हणजे बऱ्यापैकी दिलासा आहे लोकांना, त्यांनी लगेच घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. सर, मगाशी आपल्याला अनेक प्रश्न आले, जे प्रश्न आले त्यांचा एक सूर होता की यंत्र बिघडलं तर किंवा फाटलेली नोट आली तर वगैरे. त्याच अनुषंगाने एक मनात प्रश्न आला की जर डुप्लिकेट नोट आली तर आम्ही काय करायला पाहिजे. आता बघा सगळ्याच कडे काय होतं की जर ATM मशीन बद्दल मी तुम्हाला एक सांकेतिक सगळ्याचं एक उत्तर देतो. जर ATM मधनं काही आलं तर तुम्ही त्या ATMचा जो नंबर असतो, ATM ला पण एक कॉल सेंटर नंबर असतो, त्याला लागलीच फोन करून सांगणं गरजेचं असतं. बरं बरं. तुमची जी सिरीज असते ते वगैरे किती वाजता वगैरे, कारण काय त्यांना लागलीच नाही सांगितलं तर प्रॉब्लेम काय होतो, त्या प्रत्येक ATM मध्ये एक CCTV कॅमेरा असतो. तुम्ही सांगितलं की ते CCTV कॅमेरा मागून चेक करू शकतात की नोट तिकडनं आली होती का, तुम्ही आले होतात का, या टायमाला इतके पैसे आले होते, बरोबर ना. की त्यांच्याकडे लॉग असतो की बाबा तुम्ही त्यांच्याकडनं 2000 रुपये मागितले, 1000च्या नोटा निघाल्या तर 20 नोटा आल्या पाहिजेत. तर त्या 20 नोटामधली जर 20 नोटा बाहेर गेल्यात तर ती एक नोट तुम्ही म्हणताय खराब असू शकते त्याच्यावरती, तर ते डिसिजन घेऊन तुम्हाला ते रिफंड करू शकतात. बरोबर आहे सर. आणखी एक प्रश्न मनात येतो की जर एखाद्याने खोटी माहिती देऊनच कार्ड काढलेलं असेल तर शिक्षेमध्ये काय आहे सर, त्याला म्हणजे कशा पद्धतीने शिक्षा दिल्या जाते. खोटी आपल्याकडे आपल्या बँकिंग क्षेत्रातलं सर्वात मोठं दुःख आज घडीला तेच आहे की KYC आपण जे म्हणतो, नो युअर कस्टमर, म्हणजे बँक आपल्याला कार्ड देण्याच्या आधी KYC फॉर्म भरून घेतला जातो आणि हा KYC फॉर्म हे फ्रॉडस्टर अगदी पेंट करून व्यवस्थित भरतात जसं की मी खरंच तिथे होतो. पण जेव्हा फ्रॉड झाल्यावरती बँकचे लोक तिकडे जाऊन बघतात तर तिथे ते नसतात, ते भाड्याने घर घेतलेलं असतं किंवा ते बाहेरून आलेले असतात कुठून तरी किंवा ते स्टुडंट असतात वगैरे. तर बँकेनी हे गरजेचं आहे की ह्यांचं जे KYC प्रोसेस आहे तो स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. बँक काय करतं, RBIने सांगितलंय म्हणून आपण काहीतरी KYC करायचं, मग ते कसं करतात, ते कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीला आउटसोर्स करून टाकतात. तर दुसऱ्या कंपनीचा कुठला तरी तिसराच एक अनपडसा मुलगा जाऊन तिकडे काहीतरी लिहून घेऊन येतो. आता तो जे काही डिटेल्स आणतो ते खरे असतीलच ह्याच्यावर खूप मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्या डिटेलच्या व्हेरिफिकेशनमध्ये काही खूप वेळा मी बघितलंय तो माणूस नसतो तिकडे, हा त्याला फोन करतो आणि फोनवरती घेतो डिटेल, हा आपका नाम क्या है, आपके लायसन्स का नंबर क्या है, आणि ते लिहून टाकतात तिकडे जसं काही मी बघितलंच म्हणे त्याचं आहे. तर हे चुकीचं झालेलं आहे. तर माझं असं सांगणं राहील ह्या RBI किंवा रेग्युलेटरी बॉडीजला की आपण एक त्यांचा जर फोटो काढला, ते घराचा फोटो, ते घराच्या आजूबाजूला त्यांचा फोटो, म्हणजे ह्याच्यावर कंट्रोल थोडासा अजून बांधता येईल. बरोबर आहे. आणि RBIने सांगितलंय की तुमचं KYC दर वर्षाला ते परत चेक करायला पाहिजे. आपल्या इथे एकदाच KYC घेऊन सोडून टाकतात, दर वर्षाला KYC करणं, कारण त्याला बँकेचे पैसे खर्च होतात, ते करत नाही. तर दर वर्षाला बँक जे करत नाही KYC ह्यांना दंड करणं RBIने खूप गरजेचं आहे. कारण मग तिकडे तुमची घरं बदललेली असतात, म्हणजे खरोखर पण बदललेली असतात आणि फ्रॉडस्टर सुद्धा बदलतात, त्याच्यामुळे आपल्याला त्या फ्रॉडवरती तेवढं कंट्रोल करता येईल. तिसरी गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा हे ATM मशीनमधनं पैसे काढतात, दोन गोष्टी सांगतो की RBIने अजून काय करायला पाहिजे. ATM मधनं जे पैसे काढतात तेव्हा ती फ्रिक्वेन्सी वाढलेली असते, ते पटापट 25,000 लाख 50 असे एका ह्याला काढतात. तर या फ्रिक्वेन्सीवरती आपल्याला सॉफ्टवेअर चेक टाकता येतो. जर कोणाकडे असे पैसे निघतात तर एक अलर्ट
होऊ शकतो तिकडे त्यांच्या सर्व्हर रूममध्ये, आणि हे असे ट्रान्झॅक्शन आपल्याला रोखता येऊ शकतात. त्याची फ्रिक्वेन्सी, तर हे आरबीआयने दिलेले गाईडलाईन्स आहेत, पण बँका अजून त्याला इम्प्लिमेंट नाही करत आहेत. महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी ह्याच्यामध्ये की आरबीआयनी दिलेले काही ह्यांचा कंप्लायन्स करायचा असतो बँकेने, त्यांनी असून खूप साऱ्या बँकेनी IT ऍक्ट प्रमाणे जो कंप्लायन्स करायचा असतो तो केलेला नाही आहे. आणि ह्याला आरबीआयने खूप साऱ्या डेडलाईन्स देऊन मोकळे झालेले आहेत, तरी बँक अजून तितके ते फॉलो करत नाही आहेत. तर ते त्यांनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि फायनल एक गोष्ट सांगतो की आता आपण ATM वरचा जो व्हिडिओ बघितला, त्या ATM वरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की त्यांनी येऊन स्कीमर जोडला, मग व्हिडिओ कॅमेरा जोडला. आता प्रत्येक बँकेमध्ये एक CCTV कॅमेरा असतो. आता ही वेगळी गोष्ट आहे, खूप वेळा तो CCTV चालत असतो किंवा नसतो पण चालत, पण जर चालत असेल तर आपल्याला त्या CCTV मध्ये एक इंटेलिजन्स बिल्ड करता येईल. इंटेलिजन्स म्हणजे काय की त्या CCTVनी त्या पूर्ण ATMचा फोटो घेतलेला असतो, म्हणजे ते कितपत मोठा आहे छोटा आहे वगैरे त्याचे डायमेन्शन्स त्यांनी कॅप्चर केलेले असतात. जेव्हा आपण त्याच्यावरती स्कीमर बसवतो त्याच्यामध्ये नोव्हेशन होतं, म्हणजे त्यात काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट ऍड होते. हे सॉफ्टवेअर तुमचं डिटेक्ट करू शकतं की ह्या डॅमेजचं वजनात थोडंसं वजन वाढलं, हे कसं अलार्म होऊ शकतो किंवा वजन वाढलं, तसं ह्या चित्रात बदल झालं तर ते अलार्म होऊ शकतो. आणि ह्या सर्व्हर रूम मध्ये अलार्म वाचला की ते लगेच त्यांची फास्ट टीम येऊन ते काढून जाऊ शकतं. तर हे इंटेलिजन्स CCTV मध्ये बिल्ड करणं गरजेचं आहे. जसं मगाशी आपल्या श्रोत्याने विचारलेलं की काही झाल्यावरती आपण ऍक्शन मध्ये येतो, तर हे जे प्रोएक्टिव्ह स्टेप्स आहेत हे बँकेने करणं, जर त्यांना कस्टमरचे पैसे किंवा या फ्रॉडच्या केसेस मधनं वाचण्यात गरजेचं आहे तर थोडा खर्च याच्यावर करणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे सर. बँकेनी पण काळजी घेणं आणि नागरिकांनी पण काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. पण सर ह्याला शिक्षेत काय आहे, शिक्षा काय आहे? अशा प्रकारचे गुन्हे सिद्ध झाल्यानंतर काय शिक्षा मिळते? बघा, जेव्हा तुम्ही पोलिसांकडे जाता तेव्हा ते 66C आयडेंटिटी थेफ्ट ह्या खाली गुन्हा दाखल करतात. मग ते चीटिंगचे केस लावतात, 420 हे लावतात. IPC खाली 66C IT ऍक्ट खाली आहे, 420 लावतात. नंतर ते चोरीचा मामला लावू शकतात कारण पैसे चोरी गेलेले असतात, 379 लावतात. तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बदलल्याचं सेक्शन्स लावतात. तर हे सेक्शन लावल्याने त्यांची जी शिक्षा आहे ती 7 वर्षापर्यंत जाऊ शकते. आणि दंड जो आहे तो 5 लाखापर्यंत जाऊ शकतो त्या असं करणाऱ्यांना. ओके, खूप वेळा बिकॉज त्यांच्याकडनं खूप साऱ्या वस्तू हस्तगत केल्या नसतात म्हणून त्याला त्यांचा बेल रिजेक्ट होऊ शकतो. खूप वेळा त्यांची कस्टडी मिळू शकते. आणि हे जे गुन्हेगार असतात हे गुन्हेगार प्रत्येक स्टेटच्या पोलिसांना पण हवे असतात, त्यामुळे ते ती पोलीस त्यांची कस्टडी घेत असते इंटरोगेट करण्यासाठी. तर एकदा काही तो पकडला गेला की तो खूप वेळा सगळ्या स्टेट्सच्या पोलिसांकडे तो फिरत राहतो. अच्छा, म्हणजे ही बरीच लॉंग प्रोसिजर आहे, ती लवकर होणारी नाहीये असंही म्हणायला काय. तुम्ही पैसा मिळवण्यासाठी हे जे एज्युडिकेटिंग ऑफिसर आहे, सायबर क्राईम कोर्ट पण त्याला काही लोक म्हणतात, त्यांच्याकडनं दाद मागणं गरजेचं आहे कारण ते पैसे देण्यासाठी तुमच्याकडे सक्षम आहेत. ते बँकेकडनं आणि बाकी मोबाईल फोन ऑपरेटिंग बँकेकडनं पैसे मिळवून तुम्हाला देतात. ते पोलिसांना हे करता येत नाही कारण पोलीस फक्त जी क्रिमिनली तुमची चोरी गेलेली आहे ते हस्तगत करण्याचे प्रयत्न करतात. खरंय सर. मगाशी आपण जेव्हा ते सांगत होता तेव्हा ते मॅग्नेटिक जी स्ट्रीप आहे त्याच्याविषयी आपण बरंच सांगितलं की चटकन तिकडनं ते डुप्लिकेट बनवल्या जाऊ शकतं. बरेचदा असं दिसून येतं सर की लोक त्या आपल्या कार्डवर बरेच काही मजकूरही लिहितात. म्हणजे हे किती चुकीचं. एक छोट्या छोट्या टिप्स असतील अशा प्रकारच्या, आपण या निमित्ताने काय देणार सर नागरिकांना? बघा, तुमचं जे कार्ड असतं त्याच्यावर तुम्ही जी सही करता ती सही बरोबर असायला पाहिजे. तर कार्डावर तुम्ही फक्त सही करणं गरजेचं आहे. काही लोक त्याच्यावर पिन नंबर पण लिहून ठेवतात. जर तुम्ही कार्डावर पिन नंबर लिहून ठेवलात ह्याचा अर्थ काय, ती चावीच तुम्ही त्या कार्डावर सोडलेली आहे. तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही वेगळे मार्ग हे करू शकता. ओके, पण त्याच्यावर लिहून ठेवणं हे अगदी चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे ते. त्यामुळे तुम्हालाच लॉस होणार. लॉस झाल्यावर होणारा मनस्ताप भरपूर असतो. माझ्याकडे अशा केसेस आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये लोकांनी त्यांची रिटायर झालेली जो पैसा आहे त्यांनी ठेवलेला आहे. माझ्याकडे एक स्त्री आली होती, ती आपल्या टेलिकॉम कंपनीतनं रिटायर झाली होती, सरकारी नोकर होती ती, आणि तिने सगळा पैसा तिच्या बँकेत ठेवला होता. त्याची FD काढणारच होती ती. तेवढ्यामध्ये तिचे सगळे सारे पैसे, हे हार्ड अर्न केलेले मेहनतीने कमवलेले पैसे सगळे त्या फ्रॉडस्टरनी काढून घेतले होते.
तिच्या छोट्याशा चुकीमुळे. खरंय खरंय सर, म्हणजे या बाबतीमध्ये दक्षता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. शेवटी आपल्या आर्थिक गणितं याच्याशी जोडलेली असतात आणि आर्थिक नुकसान तर होतंच, पण मानसिक नुकसान देखील फार मोठ्या प्रमाणात होतं. हे सगळं जर टाळायचं असेल तर सरांनी जे आज आपल्याला छोट्या छोट्या काही गोष्टी सांगितल्या त्याबाबत काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, आज आपण आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.